नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसनं गुंगी गुडिया असा उल्लेख केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी जोरदार टीका करत काँग्रेसची महिला विषयीची विकृत मानसिकता समोर आल्याचा आरोप केला आहे. यासोबतच इंदिरा गांधींनाही एकेकाळी गुंगी गुडिया असं म्हटलं गेलं होतं, पण त्यांनी बांगलादेशची निर्मिती व बँकांचं राष्ट्रीयकरण करून आदर्श निर्माण केला. सुनेत्रा पवार या राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपणाऱ्या महिला आहेत. त्यामुळे काँग्रेसनं त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संदर्भात टीका करताना जे शब्द वापरले गुंगी गुडिया ते अत्यंत निषेधार्ह आहेत आणि त्यांची पुरुषी मानसिकता याच्यामधनं दिसते आहे. या देशामध्ये इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण त्यांनी बँकांचं एकत्रीकरण राष्ट्रीयकरण करणं असू दे की पाकिस्तानाचे 2 तुकडे करत बांगलादेशाची निर्मिती करणं असू दे, स्वतःला त्यांनीही प्रूव्ह करून दाखवलं होतं. आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, जिजाऊ, तारा राणींची लेक आहेत आणि त्याही या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही दाखवून देतील की सक्षमपणे त्या कशा पद्धतीने राज्यकारभार करतात. काँग्रेसनं हे म्हणून आपली पुरुषी मानसिकता दाखवली आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.